राजकीय वर्तुळातून आताची एक मोठी बातमी। आमदार गायकवाड यांनी अद्याप मतदान केलेलं नाहीये। गायकवाड मतदान करणार की नाही याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड हे विधान भवनामध्ये दाखल झालेले असून काही वेळापूर्वीच त्यांनी पक्ष कार्यालयामध्ये फडणवीस यांची भेट सुद्धा घेतलेली आहे। अधिकची माहिती आपल्याला रुपाली बडवे देतात। रुपाली, अद्याप गायकवाड यांनी मतदान केलेलं नाहीये, काय कारण सांगितलं जात आहे? गणपत गायकवाड काही वेळापूर्वी खरं तर विधान भवनामध्ये आले। त्यांनी भाजपच्या कार्यालयामध्ये जाऊन फडणवीस यांची भेट देखील घेतली आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी विधान परिषदेचं निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे, ज्या ठिकाणी मतदान होत आहे, त्या ठिकाणी देखील गणपत गायकवाड आलेले होते। मात्र त्यांनी अद्याप कोणतीही चिठ्ठी घेतलेली नाहीये किंवा त्यांनी मतदान केलेलं नाहीये। ते त्यांना पुन्हा एकदा ते खाली गेलेले आहेत विधान भवनाच्या आणि त्याच्यामुळे त्यांचं नेमकं कारण जरी कळू शकलं नसलं तरी एवढी माहिती मात्र निश्चितपणे मिळालेली आहे की गणपत गायकवाड यांनी अद्यापही आपला मतदानाचा हक्क बजावलेला नाहीये। आता दिवसभरामध्ये ते कधी आपला नेमका हक्क बजावणार आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण की या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक आमदाराचं खरं तर मत महत्त्वाचं आहे, संख्याबळ जुळवणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे गणपत गायकवाड नेमकं कधी मतदान करणार, कुणाला करणार, खरं तर हा सगळ्यांनाच एक प्रश्न पडलेला आहे। मात्र अद्याप तरी त्यांनी मतदान न केल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। निश्चित रुपाली, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतो एकीकडे काँग्रेसने सुद्धा आक्षेप घेतलेला आहे। अनिल देशमुख यांनी सुद्धा आक्रमक होत तीव्र नाराजी व्यक्त केलेली असतानाच आता या सगळ्या संदर्भात आमदार गणपत गायकवाड नेमकं मतदान कधी करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल।